नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. 16 मे 2026ला आलेली आहे शनी जयंती. शनी महाराजांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. याला आपण दर्शभोग अमावस्या असं सुद्धा म्हटलं. तसेच वैशाख महिन्याच्या अमावस्येला आपण शनी अमावस्या किंवा शनी जयंती म्हणून साजरी करत असतो. आता शनी जयंती आणि शनी अमावस्या कधी लागते तर ती शनिवारीच पहाटे 5:22 लागते आणि शनिवारी उत्तर रात्री म्हणजे शनिवारीची रात्र होऊन सकाळचा दुसरा दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हाच उत्तर रात्री 1:31 संपते. थोडक्यात काय, पूर्ण शनिवार ही अमावस्या असणार आहे. दुसऱ्या दिवशी अमावस्या नाही, कारण दुसऱ्या दिवशी अधिक मास सुरू होतो. आता शनी जयंती, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. मकर राशीचा स्वामी, कुंभ राशीचा स्वामी हाही शनी महाराज आहे. दर शनिवारी शनी महाराजांची उपासना आपण करत असतो, त्यांची सेवा करत असतो. शनी जयंतीला असे काही खास उपाय आहेत, सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या करायच्या. ज्यांचे बघा, या सेवेमुळे तुमच्या कुंडलीमध्ये जर शनीची 7.7 असेल तर किंवा काही पणवती तुमच्या मागे चालू असेल, तुम्हाला पितृदोष असेल तर तीसुद्धा तुमच्या आयुष्यातून अडचणी कमी होतील आणि शनी महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहील. कुठली आहे ही सेवा, काय करायचं आहे ते आपण आता बघूया. चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी शनी जयंती म्हटलं की आवर्जून शनी महाराजांच्या मंदिरात जायचं. आपल्याला बघा तिकडे तेल अर्पण करायचं आहे तिळाचं. या दिवशी दानाला प्रचंड महत्त्व आहे. आधी आपण सेवा बघूया, नंतर आपण दान बघूया काय करायचं आहे ते. शनी महाराजांचं मंदिर प्रत्येक गावात असतंच. तिथे जाऊन तुम्ही त्यांची पूजा करायची, त्यांचं दर्शन घ्यायचं. आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे माफी मागायची. आणि दुसरं येतं ते म्हणजे ह्या दिवशी शनी महाराजांची आणि महादेवांची उपासना केली जाते. होय, तुम्हाला जर शनी महाराजांची 7.7 असेल किंवा पितृदोष असेल किंवा नसेल तरीसुद्धा ही पूजा तुम्हाला करायची आहे. जवळपास महादेवांचं मंदिर असेल, शनी महाराजांचं मंदिर असेल तर आधी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर महादेवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा. त्या पाण्याचा अभिषेक केल्यानंतर पाण्यात बघा काळे तीळ अर्पण करायचे त्यांना. आणि जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता म्हणजेच अभिषेकच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा. तुम्ही दुधाचा पण अभिषेक करू शकता. दुधाचा अभिषेक करत असताना अर्थात दूध तापवलेले नसावं, ते व्यवस्थित असावं, म्हणजे थंडगार दूध असावं. जरी ते तापवलेलं असलं तरी गार असेल तरीसुद्धा तसं चालत नाही. ते न तापवलेलंच दूध अर्पण करायचं, सगळ्यांना माहीत आहे. तर या दिवशी शनी महाराजांच्या उपासनेबरोबर आपल्याला महादेवांची सुद्धा सेवा करायची आहे. या दिवशी शनी महाराजांना तिळाचं तेल अर्पण करावं. आता बघा, आमच्याकडे शनी महाराजांचं मंदिर नाही आहे. त्यांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही दर्शन घेऊ शकता, त्यांची पूजा करू शकता. शक्य असेल तर तुम्ही तिथे तेल अर्पण करू शकता. आता सगळ्याच ठिकाणी महिलांना परमिशन नाही मंदिरात जाऊन तेल अर्पण करायची. जर तुमच्याकडे असेल तर तुमची इच्छा असेल शनी महाराजांना तुम्ही तेल अर्पण करू शकता तिथे जाऊन. किंवा जो दिवा आहे तेवत असतो त्या दिव्यात तेल टाकायचं की जेणेकरून त्यांना अर्पण केल्यासारखं होतं. त्याचबरोबर जर शनी महाराजांचे मंदिर नाही, मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते सुद्धा जो दिवा आहे तो चालू असतो तर तिथे तेल अर्पण करावं. रुईच्या फुलांची माळ अर्पण करा. शनी महाराजांना पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यांना काळे उडीदही तुम्हाला अर्पण करायचे आहेत. काळं तीळ हे शनी महाराजांना, काळे तीळ असतात ना ते तुम्हाला दान करायचे. शनी महाराजांची जी काही पणवती असेल, 7.7 असेल तर ती कमी होते. तुम्हाला ह्या दिवशी शनी चालिसाचं पठण करणं शक्य होतं असेल तर ते आवर्जून करावं. हनुमान चालिसा आवर्जून या दिवशी आपल्याला वाचली पाहिजे. हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र, शनी चालिसा हे तुम्ही गुगलवर सर्च करा, यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. या सेवा तुम्ही घरात करू शकता.
का जर तुम्ही मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे बसायला जागा असेल किंवा जर तुम्हाला कोणी बसू दिलं तर तुम्ही तिथे जाऊन सेवा करू शकत नाही, तर तुमच्या घरातही तुम्ही शनी चालीसा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसाचं पठण करायचं. आणि त्याचबरोबर ओम शं शनैश्वराय नमः, ओम शं शनैश्वराय नमः, आता या मंत्राचा जप तुम्ही घरातही करू शकता किंवा मंदिरात जाऊन जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तिथेही करू शकता. महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही शनी महाराजांचा हा मंत्र जप तुम्ही बाहेर बसून करू शकता. काही ठिकाणी शनी महाराजांचे मंदिर, आता प्रत्येक गावात शनी महाराजांचे मंदिर असतंच, पण तुम्हाला जर ते लांब असेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करू शकता. त्याची कृपा प्राप्ती तुम्ही करू शकता. या दिवशी दानाला महत्त्व आहे. होय, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत, ते आपल्या कर्माचे देव आहेत. तू कसा आहे ते त्यांना जास्त माहीत आहे. बरेच लोक शनी महाराजांची साडेसाती जी आहे किंवा पणवती आली आहे आपल्या मागे ती तर घाबरता. खरं तर शनी महाराज तुम्हाला तुमच्या कर्माची परतफेड करत असतात. ते काही तुम्हाला तुमच्या म्हणजे म्हणतात ना की शनीची साडेसाती चालू झाली, त्यांच्या मनाने असं काही करत नाहीत. खरं तर ती साडेसाती पणवती ही आपल्या कर्माची फेड असते. ज्याचे कर्म चांगले आहेत त्याच्यावर शनी महाराजांची कृपा असते. जर ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दान करायचे. तुम्हाला गरजूंना किंवा मंदिराबाहेर जे गरजू लोक बसलेले आहे किंवा एखाद्या अतिशय गरीब किंवा तुमच्या जवळपास जे कोणी गरीब असेल तर त्यांना दान करायचं, अन्नदान करावं. जे तुमच्याकडनं शक्य होईल ते तुम्ही, मग खिचडी आहे, त्याला आपण मसाले भात म्हणतो, ते दान करू शकता. नाही तर तुम्ही अगदी शिरा वगैरे दान करू शकता. त्याचबरोबर गरजूंना काळे कपडे दान करायचे, काळे तीळ दान करायचे. काळे कपडे आवर्जून ज्याला वस्त्रांची गरज आहे त्याला काळे वस्त्र तुम्ही दान करू शकता. तुम्ही चप्पल दान करू शकता. त्यानंतर छत्री दान करू शकता. तुम्ही काळी घोंगडी जे आहे ब्लँकेट ते पण तुम्हाला बघा काळं ते तुम्ही दान करू शकता. त्यातलं जे जमेल ना ताईंनो, घरातल्या एकाने जरी केलं ना तरी घरावर ते संरक्षण असतं. पण आता बायकोला साडेसाती आहे, नवऱ्याला पणवती आहे, मुलाला डैया चालू असेल तर प्रत्येकाने आपापलं दान करावं. पण तर एखादा गरजू व्यक्ती असेल तर त्या गरजू व्यक्तीला सुद्धा तुम्ही चप्पल आणि काळी छत्री दान करू शकता. बऱ्याच लोकांना या दिवशी लोखंडसुद्धा दान करतात. लोखंड अशी एखादी वस्तू असेल लोखंडाची तर ते तुम्ही दान करू शकता. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्याच्या घरात कोणाला साडेसाती नाही आहे, पणवती नाही आहे, सगळं चांगलं आहे, मग अशाने गरजूंना पण चप्पल व छत्री दान करावं. पण एखाद्याला साडेसाती आहे, पणवती आहे, त्यानंतर जे ढैया चालू आहे घरात किंवा म्हणतो ना आपण की खूप अडचण आहे, प्रखर पितृदोष असेल तरीसुद्धा मग या दिवशी तुम्ही कुठली तरी एक वस्तू दान करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करू शकता. जर घरातील 2 व्यक्तींना साडेसाती पणवती असेल तर मग त्या दोघांनी वेगवेगळे दान करणं. छत्री दान करा, कोणी चप्पल दान करा, कोणी काळे तीळ दान करा. काही करत असताना किंवा घोंगडी दान करू शकता किंवा अन्नदान तर सगळ्यात पवित्र श्रेष्ठ दान आहे, ते दान करू शकता. आणि काळे तीळ त्याचबरोबर आपल्याला तिळाचं तेल दान करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बघा तिळाचं तेल दान करायचं का, तर हो, तिळाच्या तेलाला दानाला म्हणजेच तिळाच्या तेलाचं दान जे आहे ते महत्त्वाचं आहे. पण एखाद्याकडे तेवढी परिस्थिती नाही आहे, मग काय करायचं, तर तुम्ही तेल दान करत असाल बघा, आपण एखादी पिशवी किंवा बॉटल आणतो तर त्या तेलाच्या म्हणजे त्या पिशवीबरोबर थोडे काळे तीळ ठेवायचे. म्हणजे आता समजा एखादी आपण पिशवी मिळते बघा तेलाची, कुठली पण तेल असो, कुठल्या पण ब्रँडचं असो, मग त्याच्याबरोबर ना एखाद्या कागदामध्ये काळे तीळ त्याच्यात टाकून ते तुम्ही दान करू शकता. तिळाचीच तेल दान करायचं असतं. असं यथाशक्ती आपल्याकडे जर तेवढं बजेट नाही आहे किंवा नाही करू शकत आपण तिळाचं तेल दान, एखाद्या गरजूला, एखाद्या बाईला म्हणजेच मंदिराबाहेर बऱ्याच बघा असते किंवा त्यांच्याकडे गरजू असतात, कामाला येणाऱ्या बाई असतील, ज्या तुम्हाला मदत करतात त्यांनाही तुम्ही दान करू शकता.
किंवा मंदिराच्या बाहेर तुम्हाला जर कोणी गरजू भेटला तर त्याला पण तुम्ही ती पिशवी तेलाची दान करू शकता. अगदी जे तिळाचं तेल आहे ते पण तुम्ही दान करू शकता. आता सगळं तुमच्यावर आहे. कसं दान करायचं किंवा केव्हा दान करायचं, कुठे दान करायचं, मंदिराच्या बाहेर, दिवसभरात तुम्ही कधी पण दान करू शकता. हनुमान चालीसा, मारुती स्तोत्रम किंवा शनी चालीसा किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप तुम्ही दिवसभर कधी करू शकता. मंदिरात करा किंवा घरात करा. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी तुम्हाला जरी पणवती, साडेसाती, दह्या नसेल तरीसुद्धा तुम्ही शनी महाराजांची जी सेवा करा, पूजा करा, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा. पण लक्षात ठेवा, ते न्यायाचे देवता आहेत आणि बघा, तुम्ही त्यांची सेवा करत आहात. जर कर्म किंवा चुका आपल्याकडं घडल्या तर साडेसातीमध्ये होणारा त्रास म्हणजे बघा काय तुमचे कर्म तुम्हाला भेटायला आलेले आहेत. शनी महाराज हे न्यायाची देवता आहे, त्यांच्याकडे शिस्त आहे. जरी एखादी चूक झाली तरी त्याची परतफेड ते वाईट गोष्टींनीच होते आपल्या आयुष्यात. म्हणून चांगलं करावं. ह्या दिवशी जरी उपवास, ज्यांची इच्छा आहे, ज्यांची मकर रास आहे, कुंभ रास आहे, ज्यांची साडेसाती शनीची पणवती आहे, तर त्यांनी आवर्जून उपवास करावा. या दिवशी जर शक्य असेल तर दिवसभर करायचा. संध्याकाळी तुम्ही फलाहार म्हणजेच तुम्ही वरण भात, भाजी, चपाती खाऊन उपवास सोडू शकता. बऱ्याच लोकांना कायम बघा शनिवार असतो त्यांचा, तर त्यांचं ते होऊन जातं. पण ज्यांना नाही तर त्यांनी करा. या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही. जर चूक झाली, तेवढं केलेलं दान असेल, सगळं राहतं बाजूला आणि त्याचं कर्माचं फळ आपल्याला फार विचित्र प्रमाणात मिळतं. बऱ्याच घरात शनिवारी मांसाहार केला जातो. म्हणून सांगते, कधीही काही झालं तरी शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार करायचा नाही. लोक म्हणतील ना, आता दुसऱ्या दिवशी अधिक मास लागतो, मग आज मला खाऊ दे. अजिबात नाही. या दिवशी मांसाहार घरात शिजणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. प्रत्येक स्त्रीने घ्यावी आणि जास्तीत जास्त सेवा प्रत्येक घरातील व्यक्तीने शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त करून घ्यावा. तर आजच्यासाठी फक्त इतकीच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा. चला तर मग उद्याच्या छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.